अरे बाबा 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 मामी सालो एखादी माणूस 10वी फेल आहे. तो भूकतोंड्या 10वी नापास आहे. आपण गोष्ट करत आहो टेबल टॉप बाबाची, म्हणजे नाशिकचा आशिक. हा नाशिकच्या आशिक पाशी जे भक्त मंडळी त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन असा वाकून आशीर्वाद घेणं ज्याच्याकडे पॉसिबल नव्हतं ना, हे लोक काय करायचे, बाबाला आपल्या घरी बोलवण्यासाठी तब्बल 5 लाख रुपये खर्च करायचे. एक मस्त आलिशान गाडी पाठवायची आणि ते 5 लाख रुपये घेतल्यावर त्या गाडीत बसून तो टेबल टॉप वाला नाशिकचा आशिक झिनाल बाबा त्या भक्तांच्या घरी जात होता. आणि घरी गेल्यानंतर त्यांना आशीर्वाद स्वरूपी माणसाला स्वतःचं मूत पाजत होता. आणि महिलेबद्दल तर आहा हा हा हा, महिलेला कोणती सर्व्हिस द्यायचा तो टेबल टॉप बाबा. हे तर साऱ्या महाराष्ट्राला नाही, साऱ्या देशालाच माहित पडलं. हे आपल्या तोंडातून एवढा सुंदर शब्द काढून आपलं तोंड घाण करण्यात काही अर्थ नाही. पण मला एक गोष्ट समजत नाही, ज्याच्यापाशी बेमाप अपातल्यासारखा पैसा आहे ते ह्या बाबाले 5 लाख रुपये देऊन एक आलिशान गाडी पाठवून आपल्या घरी सेवा घेत होते. आणि सेवा कशासाठी, तर आयुष्यात सुखी राहण्यासाठी, समृद्ध राहण्यासाठी, लखपती बनासाठी. हे त्या टेबल टॉप खरात बाबाचं हरामखोर साले मूत पेत होते. आणि मूत प्यासाठी आणि आपल्या बाईले हे तर सर्व्हिस माहीतच आहे, ते सर्व्हिस देण्यासाठी 5 लाख रुपये भरत होते. ज्याच्यापाशी जेवढा पैसा त्याच्या ढुंगणात तेवढा रैमान, हे मात्र खरी गोष्ट आहे. आणि बाबा म्हणायचा आउटडोर साठी आपलं तब्बल 5 लाख रुपये आणि एक आरामदायक गाडी पाहिजे होती. हे असं खुद मी म्हणत नाही, जो भोंदू आहे टेबल टॉप नाशिकचा आशिक बाबा खरात याने SIT समोर कबूल केलेला आहे. बाबा बाबा ज्याच्याकडे पैसा नाही तो पोट भरण्यासाठी दिवस रात्र रक्ताचं पाणी करून कष्ट करतोय. त्याच्यापाशी पैसा आहे तो उष्णजलची सर्व्हिस, बाबा टॉपची ठप 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 वाली सर्व्हिस घेण्यात मग्न आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जे घडते मी तेच बोलतो, याच्या व्यतिरिक्त काहीच बोलत नाही. पटलं असन तर या गोष्टीपासून सावधान राहा.